राग, अश्रू, संताप आणि सुडाची भावना या क्षणी भारतभरामध्ये जर का कुठली भावना असेल तर ती ही एकमेव आहे. कारण भारताचंच नव्हे, पृथ्वीवरचं नंदनवन म्हणून जिला गौरवलं जातं त्या काश्मीर भूमीवर आज निष्पाप भारतीयांचं रक्त सांडलं. आणि कोणी सांडवलं तर दहशतवाद्यांनी सांडवलं. जवळपास 20 ते 27 जणांना या घाबरट दहशतवाद्यांनी गोळी मारली आणि त्यांचा जीव घेतला. सर्जिकल स्ट्राईक नंतर बिळात लपले होते, त्यांचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. आणि या पाकड्यांचा बदला, ॲक्शनला रिॲक्शन मिळेल, याला करारा जवाब मिळेल. कारण भारत देश आहे आणि या भारत देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री ये पाकिस्तानला या पाकड्यांना सोडणार नाहीत. आणि या निरपराध ज्यांचा जीव गेलेला आहे, ज्यांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाहीत. एवढंच मी या प्रसंगी सांगतो. महाराष्ट्रातले पर्यटक आहेत. मी प्रगती जगदाळे या मुलीशी बोललो. तिने मला सांगितलं की माझ्यासमोर, आमच्यासमोर तिच्या वडिलांना आणि काकांना नाव विचारून गोळ्या घातल्या. अशा प्रकारचा भ्याड हल्ला केला. ते घाबरलेल्या, भेदरलेल्या अवस्थेत होते. मी त्यांना सांगितलं की केंद्र सरकार, स्वतः गृहमंत्री तिथं पोहोचतायत आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीने देखील संपर्क सुरू आहे. मी स्वतः लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा साहेबांच्या ADC बरोबर बोललो, लेफ्टनंट कर्नल बरोबर प्रशांतजी यांच्याबरोबर, त्यांनाही डिटेल दिलेले आहेत. गृहमंत्री अमित शाह साहेबांचे शिवनाथ आहेत, त्यांनाही डिटेल दिलेले आहेत. तिथल्या सर्व लोकांना मदत मिळेल आणि त्या ठिकाणी त्यांना पुन्हा लवकर इकडे आणण्याची व्यवस्था होईल. कारण आमचे मुख्यमंत्री देखील स्वतः संपर्कात आहेत. एक विशेष अधिकारी त्या ठिकाणी, नोडल ऑफिसर, त्याची नेमणूक झाली आहे, होईल. आणि या ठिकाणी त्यांना संपर्क साधण्याचा देखील मी आमचा नंबर दिलेला आहे. आणि ती प्रगती जगदाळे जी आहे ती संपर्कामध्ये आहे. आता ते सगळे आता काय जखमी झालेल्यांना हॉस्पिटलाइज केलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातलेही काही पर्यटक जखमी आहेत आणि दुर्दैवाने काही लोकांचा मृत्यू झालेला आहे. पण झालेलं बलिदान व्यर्थ जाणार नाही. कारण हा विश्वास आम्हाला आदरणीय मोदीजींवर आणि अमित शहांवर आहे. मारण्यात आलंय, बरोबर आहे. हिंदूंवर हा हल्ला झाल्याचं समोर येतंय. धर्म विचारून आणि नावं विचारून मारलंय, हा म्हणजे देशावरचा हल्ला आहे. हा आपल्या भारत देशावर, हिंदुस्थानवर हल्ला आहे. आणि म्हणून याचा ईट का जवाब पत्थर से, खून का बदला खून से, ही जी काही हे आहे. आणि म्हणून याला ॲक्शनला रिॲक्शन नक्की मिळेल. हे पाकडे बिळात लपले होते, ते बाहेर आलेत. यांना पुन्हा त्यांची जागा दाखवण्याचं काम या देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री करतील. परदेशी नागरिक देखील हल्ल्यात जखमी झालेले आहेत. ते त्याची माहिती मिळाली आहे. ही खरं म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर याची दखल घेतली जाईल. पण भारत देश, हा भारत देश देशभक्ती आणि राष्ट्रभक्तीने ओतप्रोत भरलेला आहे. यापूर्वी आतंकवादी ना, आता जेव्हापासून मोदीजींचं सरकार आलं तेव्हापासून मुंहतोड जवाब, जशाच तसं उत्तर या अतिरेक्यांना देण्याचं काम आपले सीमेवरचे लढणारे जवान देत आहेत. त्यामुळे हे फसवून केलेला हल्ला आहे. अरे, पोलिसांच्या आणि मिलिटरीच्या वेशामध्ये तुम्ही येऊन हल्ला करता, हा भ्याड हल्ला आहे. आणि म्हणून याचा बदला तुम्हाला ॲक्शनला रिॲक्शनने मिळेल. तर हे होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की या ॲक्शनला रिॲक्शन दिली जाईल. आणि हा आता भारताचा निश्चय आहे. त्याचवेळी त्यांनी जे कोणी जखमी आहेत, मृत्युमुखी आहेत, त्यांच्या नातलगांना, जखमींना सगळी मदत केली जाईल. महाराष्ट्रातून सुद्धा तिथे पर्यटक गेले होते, याची माहिती मिळते. त्याबद्दलची माहिती उपमुख्यमंत्र्यांकडनं आणि शासनाकडनं घेतली जाते. दरम्यान या क्षणी आपल्यासोबत खुद्द जम्मू कश्मीरमधून आपले प्रतिनिधि अब्बास आपल्यासोबत है. अब्बास, क्या बताएंगे, क्या कुछ बताएंगे आप, अभी क्या वहां पे हालात है, क्या लेटेस्ट अपडेट्स हैं?
देखिए, मैं आपको बता दूं, आज दोपहर के बाद जब ये पहलगाम में अटैक हुआ तो उसके बाद जो है पहली हमने ये देखा कि जो सिक्योरिटी फोर्सेस की मूवमेंट जी। थी उसको इंटेंसिफाई किया गया। उसके बाद जो है चप्पे चप्पे पे जो है हमलावरों की तलाश जो है वो बड़े पैमाने पे जारी है। मैं आपको बताता चलूं कि इस इलाके में जो है सिक्योरिटी फोर्सेस की जो तैनाती है उसको बढ़ाया गया है। और उसके बाद जो है आप देख सकते हैं कि इस वक्त भी जो है सिक्योरिटी जो है चौबंद जो है इस इलाके में जो है नजर आ रही है। और कहीं ना कहीं जो है बताया जाता है कि 1 दर्जन के करीब जो है जो जख्मी है उनको मुख्तलिफ सारे अस्पतालों में जो है इलाज मुआवजा के लिए जो है बिल्कुल उनको एडमिट किया गया। इसके अलावा होम मिनिस्टर ऑफ इंडिया जो है वो इस साइट का जो है कल दौरा कर रहे हैं। हालांकि अभी एलजी मनोज सिन्हा यहाँ पे नहीं पहुंचे। अलबत्ता जो चीफ सेक्रेटरी है या जो चीफ मिनिस्टर है उमर अब्दुल्ला वो सीधे रामबन से पहलगाम पहुंच गए। इसके अलावा जो पॉलिटिशियंस यहाँ पे हैं, जो यहाँ इस यूटी के मिनिस्टर्स हैं, सकीना एतू भी इस इलाके में जो है अभी पहुंच गई। यानी जाय वारदात पे जहाँ पे ये जाय वारदात हुआ वहां पे पहुंच गए। और यहाँ पे ये जो इलाका है ये सयाहत के साथ वाबस्ता है, टूरिज्म सेक्टर के साथ वाबस्ता है। जब यहाँ पे लोग काम करते हैं तब वो विंटर्स में जो है अपना लाइवहुड वो जो है वो चलाते हैं। अब्बास आप हमारे साथ जुड़े रहिए, आप हमारे साथ जुड़े रहिए। दरम्यान आपण पाहणार आहोत हा हल्ला कसा झाला त्याची दृश्य आपल्या सगळ्यांना संताप आणणारी आणि त्याचवेळी जखमी आणि मृत्युमुखींबद्दल मनात करुणा दाटून आणणारी दृश्य आपण पाहूया एबीपी माझावर। भेलपुरी खाने से मेरा पति साइड में था, एक इंसान है उसने उसको गोली मार दी यहाँ पे। उसने बोला कि ये शायद मुस्लिम नहीं है, उसने उसको गोली मार दी। नहीं, आप टेंशन मत लो। अब बेटा आप यहाँ पे रहो, हम साथ में। मैडम ये जो भीड़ साहब है प्रेसिडेंट, आप टेंशन मत लो। मेरे पति का बचा लो, हम बचा देगा, कोई बात नहीं। बेहतर करेंगे फोन। प्लीज भगवान के लिए बचा लो। दब सिमन युवा डिजाइन क्या है? ठीक है, हम बचा देंगे ना, आप टेंशन मत लो। मैं आ रहा हूँ। मैं कहाँ पे आपका ये हस्बैंड? क्या हुआ इसको, क्या हुआ? Please ask for help. We don't need Okay, don't worry. You okay? You need a water, sir? Sir, we'll manage. Just ask for help. Okay, you firstly you give the hands water, drop of water. Take a drop of water, sir, please. आपने आप बोले ना मुझे। यहाँ पर थी, क्या बोलते भेलपुरी खाने से मेरा पति साइड में था, एक इंसान है उसने उसको गोली मार दी यहाँ पे। उसने बोला कि ये शायद मुस्लिम नहीं है, उसने उसको गोली मार दी। नहीं, आप टेंशन मत लो। अब बेटा आप यहाँ पे रहो, हम साथ में। मैडम ये जो भीड़ साहब है प्रेसिडेंट, आप टेंशन मत लो। मेरे पति का बचा लो, हम बचा देगा, कोई बात नहीं। बेहतर करेंगे फोन। दरम्यान या नृशंस हत्याकांडानंतर स्थानिक आणि पर्यटकांच्या काय प्रतिक्रिया तेही पाहूयात। समझ में नहीं आ रहा है, कुदरत के आगे कोई बोल नहीं सकता है। तो क्या मैसेज रहेगी आपके पास? नहीं, मैसेज यही, सबको कश्मीर आने को कोई तकलीफ नहीं है, कोई डर नहीं है। क्या खबर है आपके पास इस हमले के बारे में सर? तो अभी हमें कुछ भी पता नहीं। अभी हम आए वहाँ यहाँ से तो हमें कोई पता नहीं है। हॉस्पिटल के अंदर गए थे? हॉस्पिटल में देखा हमने, जख्मी है वहाँ पे। कितने जख्मी है इस हॉस्पिटल में? वहाँ पे 4 हैं अभी। आपके एरिया में इस तरीके का हमला होना कैसे देख रहे हैं आप? ये बदकिस्मती है और कुछ नहीं। अनफॉर्चुनेट, नहीं होना चाहिए था। हम सब दुखी हैं। तो क्या जानकारी है इसके बारे में? कितने लोग इसमें मारे गए हैं, कितने हताहत हुए हैं? अभी तो फैक्ट सामने नहीं आ रहे हैं, लेकिन कैजुअलिटीज है। क्योंकि आंकड़े 27 और 28 के बताए जा रहे हैं कि 27 और 28 लोग मारे गए हैं। आपके पास क्या जानकारी है? अभी हमें बताया नहीं गया। अभी हमारे पास फैक्चुअल इन्फॉर्मेशन नहीं है। दरम्यान आपल्यासोबत आता या क्षणी जम्मू काश्मीरमध्ये असलेले मराठी पर्यटक पाटील आहेत। पाटील, तुम्ही आता कुठे आहात आणि या हल्ल्याबद्दल तुमचे अपडेट्स, तुम्ही याच ठिकाणी होता का, या परिसरात होता का, काय माहिती आहे तुमची, काय अनुभव आहे तुमचा? नमस्कार, मी अभिजित पाटील, राजाराणी ट्रॅव्हल्स। मी ऍक्च्युली श्रीनगरमध्ये आहे आता आणि जेव्हा हा हादसा झाला त्याच्या काहीच मिनिटापूर्वी लँड झालेलो, त्यामुळे शेरे काश्मीर कन्व्हेन्शन सेंटर मध्ये मी आहे। हा अतिशय दुःखद
दिवस आहे. गेल्या 3 दशकात जी अमन आणि शांती यायला सुरुवात झालेली त्याच्यासाठी हा एक ब्लॅक डे मानूया. पण आय रिअली अप्रिशिएट की महाराष्ट्राच्या टुरिझम मिनिस्टरनी माझ्याशी लगेच संवाद साधला. मी त्यांना ओमर अब्दुल्लांच्या बरोबर देखील कॉल करून दिलाय. येस, काही जे टुरिस्ट जखमी झाले आहेत, the entire travel fraternity offers their condolences to the bereaved people. अभिजित पाटीलजी, तुम्ही सुद्धा या पर्यटकांच्या, तुम्ही एक पर्यटक आहात का? या क्षणी तुम्ही कोणत्या भागात आहात? जे पर्यटक गेले होते, विशेषतः महाराष्ट्रातले पर्यटक गेले होते, ते कोणत्या कंपनीकडनं गेले होते? तुम्ही कोणातर्फे गेलेला आहात? नाही, मी राजाराणी ट्रॅव्हल्सचा मालक आहे. बरं. आणि मी इथे काश्मीरमध्ये, जम्मूमध्ये ओमर साहेबांच्या टीम बरोबर होतो आणि योगायोगाने आजच श्रीनगरला पोहोचलो. त्यामुळे जी फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन मला इथे मिळते आहे, बिकॉज आय एम विथ दी कोर टीम हिअर, त्याच्यात हा अतिशय डास्टर्डली असा हमला पहलगामच्या वरती एका थोड्या रिमोट रिजन रायसन साईडला झाला आहे. आणि एंटायर व्हॅली इज इन लिटल बिट ऑफ अ शॉक अँड सॉरो. टुरिस्ट ना तसं काही चिंतेचं काही आता तरी प्रॉब्लेम नाहीये, त्यामुळे लोकांनी तसं. अभिजित पाटीलजी, या क्षणी महाराष्ट्रातून किती टूर ऑपरेटर्स काश्मीर, जम्मू काश्मीरच्या खोऱ्यात असतील? किती टूर ऑपरेटर्स असतील अंदाजे? टूर ऑपरेटर्स मला माहित नाहीत, पण नियरली 200 ते 400 टूर ऑपरेटर्स आणि ट्रॅव्हल एजंट्सचा धंदा इथे चालू आहे. बरं. आणि अतिशय म्हणजे जसं मी सांगितलं, ह्या वर्षी फर्स्ट टाइम आय वुड पुट द रेशिओ ॲट 0% की लोकांनी कोणीही आम्हाला काश्मीरची सेफ्टी कशी आहे हे विचारलं नव्हतं. त्यामुळे हा हादसा अतिशय म्हणजे कंडेमनेबल आणि डास्टर्डली ऍक्ट है. आणि इथली लोक देखील, हमारा रोजगार क्या होगा इससे हमें मतलब नहीं है, लेकिन हम इतनी हॉस्पिटैलिटी देते हैं लोगों को और ये हमारे साथ होता है, ये क्यों होता है, हा त्यांच्यामध्ये देखील एक टुरिस्ट कडे एक सद्भावना आणि एक भाईचाराचा माहोल मी बघायला मला अभिजित पाटीलजी, या क्षणी जे आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांच्या मनात आहे की ज्यांचे आप्तस्वकीय किंवा पाहुणे कोणी जवळची मंडळी काश्मीरमध्ये असतील, पहिली गोष्ट म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या पर्यटकांनी कुणाला संपर्क करायचा असेल तर तो कुणाला करावा? कुठली हेल्पलाईन आहे? कोणी नोडल पर्सन आहे एक पर्टिक्युलर? येस, माझा भाऊ विश्वजित पाटील इज द प्रेसिडेंट ऑफ द महाराष्ट्र टूर ऑपरेटर्स असोसिएशन. त्याचा नंबर तुम्ही नोट करू शकता. यू कॅन मेसेज हिम. मी इथे श्रीनगरमध्ये माझी उद्याची फ्लाईट होती, आय हॅव कॅन्सल दॅट. मी इथे अजून 3 दिवस थांबायला तयार आहे. ओमर साहेबांच्या टीमला पण मी सांगितलंय की एनीबडी देअर, आय एम देअर ॲट देअर डिस्पोजल. आणि विश्वजितचा नंबर मी हवं तर तुमच्या टीमला माहिती आहे, बट आय कॅन सेंड इट टू देम. डू फील फ्री टू कॉन्टॅक्ट. वी आर हिअर नॉट जस्ट फॉर महाराष्ट्र. तुम्ही आता तो जाहीर केला तरी, जर का जाहीर करू शकत असाल तर आता सुद्धा जाहीर केला तरी चालेल. माझ्या भावाचा नंबर आहे विश्वजित पाटील 9320767601. आय विल रिक्वेस्ट एनीबडी टू प्लीज मेसेज हिम. अँड लाईक आय सेड की नॉट जस्ट महाराष्ट्र, आपण महाराष्ट्रासाठी आहोत आणि मराठी टुरिस्टसाठी आहोत, पण एनी टुरिस्ट हू नीड्स एनी हेल्प, वी आर हिअर फॉर यू. बरं. And luckily I have the years to the Honorable CM Manoj Sinha साहब, हे सगळ्यांबरोबर आपला कॉन्टॅक्ट आहे. We are working at that level. Unfortunately मला तिथे जायला अलाउ नाही केलं. या मराठी पर्यटकांना म्हणजे ही सगळी माहिती हिअर अँड से आहे, कारण सध्या सगळे अपडेट्स येत आहेत, पण या जखमींमध्ये किंवा मृत्युमुखींमध्ये मराठी मंडळी आपली कोणी आहेत का की जी तिकडे पर्यटनासाठी गेली होती? व्हेरी ऑनेस्टली मी सीएम साहेबांच्या टीम बरोबर बोललो आहे. त्यांना देखील करेक्ट इन्फॉर्मेशन असल्यामुळे मी त्याच्याबद्दल काही असं बोलणं हे उचित नाहीये. बरं. पण येस, मराठी लोक इंजर्ड आहेत. आय ऑफर्ड टू गो टू अनंतनाग. त्यांनी म्हणाले की बिकॉज ऑफ अमित शाह's अराइवल आपका सिक्योरिटी ब्लैंकेट खोला है, अभिजीत भाई आप श्रीनगर में ही रहिए, कुछ मदद लगेंगी तो हम आपको फोन करेंगे. बरं. अभिजीतजी, यानंतर आता महाराष्ट्र शासनाबरोबर काही कम्युनिकेशन सुरू झालंय का? कारण महाराष्ट्र शासन सुद्धा यासाठी वायुगतीनं कामं करतायत. तुमचा काही संपर्क झालाय का? जसं मी तुम्हाला सांगितलं, आय रिअली अप्रिशिएट की महाराष्ट्राचे टुरिझम मिनिस्टरनी लगेच तातडीने फोन केला आणि मी त्यांना ओमर साहेबांबरोबर देखील टचमध्ये ठेवलं आहे. बट ॲज यू अंडरस्टँड, विथ व्हेरी हाय डिग्निटरीज लाईक अमित शाह अँड सीएम साहेब अँड ऑल रशिंग देअर, एनी अदर पर्सन ट्राईंग टू गो देअर, हाऊएव्हर वेल मिनिंग, इज बिकमिंग अ इम्पिडिमेंट. बरोबर. त्यामुळे तसं काहीतरी धाडस न करता इथे टुरिस्टना काही जर सपोर्ट लागत असेल त्याच्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. वी आर ट्राईंग टू टॉक टू द एअरलाइन्स ऑल्सो इफ देर आर एनी पीपल हू फील, बट द ग्रास रूट रियालिटी इज देर इज नथिंग टू बी वरीड राईट नाव फॉर टुरिस्ट. हा एक सिंगल वन ऑफ हमला झालाय. आय डू नॉट सी
इट्स स्पार्किंग इन टू अ स्पेट ऑफ टेररिस्ट बरं, अटॅक. त्यामुळे बरं. तसं पॅनिक होऊ अभिजितजी, नये. यानंतर अभिजितजी तुम्ही स्वतः राजाराणी टूर्सचे प्रमुख आहात. या क्षणी हो. बघा, पूर्ण मे महिन्याची सुट्टी अजून बाकी आहे. या क्षणी आपण Correct. सगळे जे ट्रॅव्हल टुरिस्ट ऑपरेटर्स आहात, मालक आहात, आपण या पुढच्या दौऱ्यांबद्दल किंवा ज्या काही खेपा होणार असतील त्याबद्दल काही निर्णय घेतलाय? द डस्ट हॅज नॉट सेटल डाऊन येट. आतापर्यंत ज्या सगळे क्वेरीज फ्लॅश होत आहेत इज फॉर द सेफ्टी ऑफ व्हॉट इज द रियालिटी इन काश्मीर. बरं कॅन्सलेशन बद्दल वगैरे असं कोणी काही डायरेक्टली अजून तरी विचारलं नाहीये. बरं, अँड आय थिंक इन 2 days त्याचा एक पिक्चर उघडकीला येईल. बरोबर आहे. पण माझ्या मते हा एक वन ऑफ, म्हणजे आम्ही पीक ऑफ मिलिटन्सी मध्ये देखील आम्ही एकमेव कंपनी होतो. त्यामुळे जे 1996 मध्ये वगैरे जे मी काश्मीर बघितलंय हो. तेव्हाचे टेररिस्ट अटॅक्स, हो, दिस इज ॲज नॉर्मल एज यू कॅन गेट इन काश्मीर. ह्याच्यापेक्षा नॉर्मल होऊ शकत नाही. त्यामुळे हा अटॅक, लेट द डस्ट सेटल डाऊन इन 2 days. बरं. आणि इथली लोकल्स ज्या लेवलला सपोर्ट देत आहेत, हो. म्हणजे दे ऑल फील genuine sorrow for the बरं. tourists. And Baba, so I think let us take 2 days to बरं. let the dust बरं. settle down and see. अभिजितजी, आपण आपल्या सगळे मराठी प्रेक्षक, तर सगळ्यांना चिंता आहेच, आपण महाराष्ट्रीय मराठी म्हणून, आणि त्याशिवाय ज्यांचे आता कोणी पाहुणे नातेवाईक काश्मीरमध्ये त्यांना खूप चिंता आहे. त्या सगळ्यांना तुम्ही काय सांगाल? कारण तुम्ही फील्डवरती सगळं पाहताय, त्यांना काय तुम्ही सल्ला द्याल, हो. संदेश द्याल? My first thing is not to panic. All the Kashmiri people, आणि हे मी पर्सनल बरोबर. कनेक्ट मधून सांगतोय, आर देअर टू हेल्प यू. त्यामुळे कोणी पॅनिक व्हायची जरूरत नाही. युअर रिक्षावाला, युअर टॅक्सी फेलो, युअर हाऊसबोट ओनर, युअर हॉटेल ओनर विल ऑल स्टँड बाय यू. बरोबर आहे. सेकंड थिंग, मी माझ्या भावाचा नंबर दिलाय. कोणाला काही अडचण आली कुठे, प्लीज फील फ्री टू इंटिमेट अस. वी विल पास युअर कॉन्टॅक्ट टू द CM's ऑफिस अँड अप्रोप्रिएट डिफकॉम ऑफिसला, सो दॅट दे कॅन टेक अप्रोप्रिएट ऍक्शन. बरं, I am not Amitabh Bachchan who can just land at the place and do some miracles. बरोबर. But we will send it to the correct authorities who can help you. बरं. अभिजितजी, आणखी एक प्रश्न, म्हणजे तुम्हाला ही माहिती नेमकी कधी मिळाली, आणि आता सध्या काही ताजे अपडेट्स येत आहेत का? ते जे कोण तिकडची माणसं स्ट्रँडेड असतील पहलगामला, त्यांना सेफ ठिकाणी हलवण्यात आलंय का? पहिला तुमचा क्वेश्चन म्हणजे आय जस्ट लँडेड फ्रॉम जम्मू. बरं. आणि ओमर साहेब माझ्या बरोबरच, म्हणजे पुढच्या गाडीत धावतात आणि मी मागून धावते. अशा परिस्थितीची सगळी इन्फॉर्मेशन यायला लागली. त्यामुळे ओमर साहेब गुप्कार रोडमध्ये त्यांच्या घरी गेले आणि मी पुढे SKRCC ला आलो. पण आय थिंक इमिडिएटली त्यांनी टर्न काही अर्ध्या रस्त्यात परत ते पहलगामला धावले आहेत. हॅव्हिंग सेड दॅट, सगळ्या ज्या अफेक्टेड टुरिस्ट होते त्या परिसरात मध्ये, त्या सगळ्यांना अनंतनागला आणलाय आणि हॉस्पिटलला आहे. ह्याची इन्फॉर्मेशन मला CMच्या टीमनेच दिली आहे. ठीक आहे. अँड आय ऑफर टू गो देअर. They said not required. पाटीलजी, तुम्ही आमच्यासोबत राहा. आपले प्रतिनिधी जे जम्मू काश्मीर मध्ये आहेत, ABP न्यूज, ABP माझाचे अब्बास आपल्यासोबत आहेत. अब्बास, ये भी बताया, जिस गुट ने, जिस टेररिस्ट ऑर्गेनाइजेशन ने इस पूरे हमले की जो जिम्मेदारी ली है, ये कौन सी टेररिस्ट ऑर्गेनाइजेशन है? क्या वो पाकिस्तान से है या पाक ऑक्यूपाइड कश्मीर से हैं? कुछ उसके बारे में इंफॉर्मेशन मिली है हमें? देखिए, अभी जो है ये कहना कबलज वक्त होगा. जब ये अटैक हुआ तो पहले सिक्योरिटी फोर्स ने इस इलाके को कोऑर्डिनेट सर्च ऑपरेशन में लिया है. मैसिव कोऑर्डिनेट सर्च ऑपरेशन इस वक्त इस इलाके में जारी है. अब्बास, मैं आपको थोड़ा रोक रहा हूं. एक ब्रेकिंग न्यूज जो महाराष्ट्र के लिए इंपॉर्टंट है, क्योंकि महाराष्ट्रातले दोन पर्यटक या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडल्याची दुःखद बातमी आपल्यापर्यंत येते. पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील 2 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची बातमी आलेली आहे. दिलीप डिसले आणि अतुल मोने असं मृत पर्यटकांचं नाव आहे. मुख्यमंत्री फडणवीस जम्मू काश्मीर प्रशासनातील वरिष्ठांच्या संपर्कात आहेत. या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातले आपले 2, दिलीप डिसले आणि अतुल मोने यांनी जीव गमावलेत. अभिषेक मुठाळ आपल्याला आपले प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत. अभिषेक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जम्मू काश्मीर मधल्या प्रशासनाच्या वरिष्ठांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. जम्मू काश्मीरचे जे विभागीय आयुक्त आहेत विजय कुमार बिदरी यांनाही त्यांनी फोन करून संपूर्ण तिथली माहिती घेतल्याचं कळतं आहे. सोबतच पहलगाम हे त्यांचं क्षेत्र आहे आणि त्यामुळे एकूण त्या भागामध्ये सध्याची काय परिस्थिती आहे हे देखील जाणून घेतलं आहे. आतापर्यंत जी माहिती मिळालेली आहे त्यामध्ये महाराष्ट्रातले ते जे 2 पर्यटक आहेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दिलीप डिसले आणि अतुल मोने यांचा मृत्यू यामध्ये झाला आहे. सोबतच या दहशतवादी हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातले 2 जण ते जखमी असल्याची माहिती आहे. जखमींमध्ये एक पनवेलचे, तर जे उर्वरित आहे एक ते कोणत्या भागातले आहे याचा सध्या शोध घेतला जातोय. एकूणच या संदर्भातली जी जखमींची नावं आहेत ती प्रशासनाला देखील कळवण्यात आल्याचं कळत आहे.
धन्यवाद अभिषेक, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. ताजे अपडेट्स आपण वेळोवेळी घेत राहूयात. अतिशय दुःखद बातमी पहिली आलेली आहे. जम्मू काश्मीरमधल्या पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जे पर्यटक मारले गेले त्यामध्ये महाराष्ट्रातल्या 2 जणांची नावं समोर आलेली आहेत. 2 पर्यटक जखमी सुद्धा झालेले आहेत. पनवेलचे माणिक पटेल आणि एस भालचंद्रराव जखमी आहेत, मात्र त्यांची प्रकृती स्थिर आहे. मुख्यमंत्री फडणवीस जम्मू काश्मीर प्रशासनातील वरिष्ठांच्या संपर्कात आहेत. पुन्हा एकदा आपण येऊयात. आपल्यासोबत अभिजित पाटिल जे राजाराणी ट्रॅव्हल्सचे प्रमुख आहेत आणि त्याचप्रमाणे अब्बास आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अब्बास, हम बात कर रहे थे, ये कौन सी टेररिस्ट ऑर्गेनाइजेशन है, ये कौन सा गुट है जिन्होंने इस हमले की जिम्मेदारी ली है? देखिए, अभी ये कहना कबलज वक्त होगा कि अभी इस रेस्पॉन्सिबिलिटी जो अटैक की आई है वो अभी सामने नहीं आई है. मैं आपको बताता चलूं कि जब ये अटैक हुआ उसके बाद जो है एडमिनिस्ट्रेशन, पुलिस, सीआरपीएफ और जो दीगर फोर्सेस है उनकी कोशिश पहले उन्होंने ये की कि जो जख्मी थे उनको इवैक्यूएट किया और उसके बाद जो डेड थे उनको वहीं पे रखा गया. और बताया जाता है कि 2 दर्जन के करीब जो इस अटैक में जो है मारे गए हैं और कई सारे 1 दर्जन के करीब जो है जख्मी हो गए. अभी भी किसी भी मिलिटेंट आउटफिट ने जो है इसकी रेस्पॉन्सिबिलिटी नहीं ली है. अलबत्ता आज शाम देर तक जो है उम्मीद की जा सकती है कि कहीं ना कहीं से जो है इसकी रेस्पॉन्सिबिलिटी मिल जाएगी. मगर अभी ये कबलज वक्त कहना होगा, अभी रेस्पॉन्सिबिलिटी सामने नहीं आई है. अलबत्ता उमर अब्दुल्ला जो है, जो रियासत के इस चीफ मिनिस्टर है जम्मू कश्मीर यूटी के, वो पहलगाम पहुंच गए. इनके हमरा जो उनके सीनियर मिनिस्टर्स हैं, लेजिस्लेटर्स हैं, या जो बीजेपी के यहाँ के सीनियर लीडर्स हैं, अशोक कोल साहब है, वो जीएमसी अनंतनाग पहुंच गए, जहां पे उन्होंने जख्मियों के साथ बात की. इसके अलावा इस इलाके में जो है कल जो है होम मिनिस्टर ऑफ इंडिया जो है वो आ रहे हैं. यानी सिक्योरिटी को चप्पे चप्पे पे जो है यहाँ पे तैनात किया गया है और चापर्स की सर्विस भी जो है इन प्लेस कर दी गई है. कल वाला दिन जो है एक इंपॉर्टेंट दिन है. अलबत्ता इस इलाके में जो है मातम फैल गया है. हर आंख जो है बिल्कुल नम है, हर किसी आंखों में जो है आंसू नजर आ रहे हैं. अब्बास जी, बिल्कुल यही हम सभी इसी भावना हमारे भी मन में है. आप वहां जम्मू कश्मीर से हैं, महाराष्ट्र से हैं, हमारे 2 बंदे हमने गंवाए हैं. एक सवाल ये भी पूछना चाहूंगा कि ये सारे वाकये के बाद क्या कुछ नजर आ रहा है वहां पे? खास करके ये पूछना चाहूंगा कि गवर्नमेंट के, प्रशासन के स्तर पे, जो हुकूमत के स्तर पे क्या काम वहां पे हो रहा है? देखिए, अब यहाँ जहां पे ये अटैक हुआ है यहाँ से अमरनाथ यात्रा का ट्रैक है और उससे पहले होना कहीं ना कहीं सिक्योरिटी सिचुएशंस पे भी जो है सवालिया निशान खड़ा कर रहे हैं. मैं आपको बताता चलूं, अगर उमर अब्दुल्ला ये कह रहे हैं कि जो कि यूटी के चीफ मिनिस्टर है, होम डिपार्टमेंट तो सेंटर के पास है. आए रोज हम स्टेटमेंट सुनते थे कि कश्मीर में सब कुछ ठीक है. 5 अगस्त 2019 के बाद जो है नॉर्मलाइज जो है ट्रैक पे हालात आ गए, मगर इस वाकये ने कहीं ना कहीं जो है सवालिया निशान. जी अब्बास, ये बहुत ही आपने सही कहा, सही फरमाया है आपने की जे वाटलं होतं आपल्याला की इकडे परिस्थिती आता सरळ सोपी झालेली आहे, नरम नेहमीची झालेली आहे, त्या सगळ्या गृहीतकाला धक्का बसलेला. आपल्यासोबत आता निंभोरकर आहेत, माजी लष्करी अधिकारी निंभोरकर यांनी जम्मू काश्मीरमध्ये सेवा बजावलेली आहे. निंभोरकरजी, हे झालेलं आहे याच्या मागची आता आपण, हे खरंच आपल्या सगळ्यांच्या भावना तीव्र आहेत, पण आपल्याला राजकारण समजून घ्यावं लागेल. जम्मू काश्मीरचं 370 काढल्यानंतर, विधानसभा निवडणुका झाल्यानंतर आणि उमर अब्दुल्ला मुख्यमंत्री झाल्यानंतरची पहिली घटना आहे. त्या पार्श्वभूमीवर मला विचारायचं आहे, ह्याच्यामागचं राजकारण कसं पाहताय? पुन्हा एकदा काश्मीरचा केंद्र मानून हा उपखंड अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरू झालेत का? बघा, सांगायचं म्हणजे हा जो एरिया आहे जिथे झालेला आहे, आधी सांगितलं की याच्या मागे अमरनाथचा रस्ता पण जातो आणि त्यामुळे असं आहे की हा थोडासा एक दाखवायचा प्रयत्न होऊ शकतो की आम्ही यात्रावर पण काहीतरी अटॅक करू शकतो. त्याच्यामुळे लोक थोडेसे घाबरतील आणि यात्रा कम्प्लिटली सक्सेसफुल व्हायला असा प्रॉब्लेम येईल. दुसरी गोष्ट म्हणजे पॉलिटिक्स, राजकारण. राजकारणमध्ये जसं झालंय की आपण म्हटलं 370 हटल्यानंतर बऱ्यापैकी टेररिस्ट ऍक्टिव्हिटीला आळा बसला होता आणि आता खूप दिवसानंतर म्हणजे 2019 पासून जे आपण हे झालं आता 5-6 वर्ष अशी एवढी मोठी घटना घडली नव्हती. आणि यामध्ये जेव्हा टुरिस्टवर अटॅक होतो तेव्हा त्यांच्या लोकल इकॉनॉमी, जिथे जसं पहलगाम व्हॅलीमध्ये, पहलगाम व्हॅली पूर्ण टुरिस्ट इकॉनॉमी आहे, जिथे लोक याच्यावरच डिपेंड असतात. तिथे हॉटेल्स आहेत, पोनीज आहेत, मागे पिठ्ठूज आहे, हे सगळे लोक असतात, त्यांच्यावर खूप फरक पडेल. आणि या घटनेमुळे मला वाटतं काही दिवस तरी थोडासा फरक पडेल टेररिस्टवर. त्याच्यामुळे टेररिस्ट आपल्या टुरिस्ट पेक्षा या लोकांवर
वाटतं इथल्या लोकांवर इकॉनॉमीवर बराच फरक पडेल. बरं. बाकी राजकारण आहे, मला असं वाटतं की दुःखद घटना जरी आहे ती वन ऑफ आपण म्हटलं तरी चालेल. कारण की मला माहिती आहे जम्मू आणि काश्मीर पोलीस खूप स्ट्रॉंग असतात, त्यांना इन्फॉर्मेशन असते, खबर असते. पण मला वाटतं खूप दिवस असं झालं की नॉर्मलसी आली आहे आणि त्यामुळे कदाचित त्या भागात थोडीशी कमी सतर्कता असेल. पण एक सांगावं वाटतं तुम्हाला, या भागात तुम्ही पाहिलं तर खूप कमी टेररिस्ट हल्ले झालेले आहेत. बरं. पहलगाम व्हॅलीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे मी तिथून जवळपास 90 पासून दुसऱ्या रँक्सवर करत नोकरी करत आहे. पहलगाम व्हॅलीमध्ये नेहमीच शांतता असते. आणि एक रस्ता तिथून एक आहे चंदनवाडीमध्ये आपल्या जायचा अमरनाथचा, तर तिथे बरेचसे टुरिस्ट येतात. तर हा जो आहे की मी एवढंच सांगू शकतो आणि सांगू इच्छितो लोकांना की यामध्ये एवढं घाबरून जायची सवय मला नाही वाटत त्याच्यानंतर ते टेररिस्ट अटॅक करू शकतील. कारण की याच्यासाठी बरीचसे प्रिपरेशन करावं लागते. हा जो भाग आहे हा तराल म्हणून एक भाग आहे त्याचे जो जुळलेला आहे आणि तिथे बराचसा तो गड मानला जातो आणि तिथे लपायला पण बऱ्याचशा जागा असतात. म्हणून ते रेकी करू शकतात, प्लॅन करू शकतात, अटॅक करू शकतात. असं करणं थोडं कठीणच जाईल. ठीक आहे. आणि त्यामुळे आपण हेच म्हणायला पाहिजे, हे एक दुःखद घटना आहे. एक मला निंबोरकरजी तुम्ही आमच्यासोबत राहा. आपल्यासोबत राजाराणी टूर ऑपरेटर आहे, जे मालक आहेत ते आपल्यासोबत अभिजित पाटील. अभिजित पाटीलजी, आपल्याला आता जे निंबोरकर सर सांगत होते ते पाहता 2-3 गोष्टी त्यांनी इंटरेस्टिंग सांगितल्या. एक, पहलगाम हे काश्मीरमधल्या टुरिस्टसाठीचं हॉट डेस्टिनेशन पैकी एक आहे आणि पहलगाममध्ये यापूर्वी हल्ले झाले नाहीत असंही निंबोरकर सर सांगत होते. या दृष्टीने या व्यवसायावरती, पर्यटकांवरती त्याचा परिणाम कसा होईल. आणि दुसरी गोष्ट, अमरनाथ यात्रेचा मार्ग तिथून जातो असंही ते सांगत होते आणि अमरनाथ यात्रा यापुढे प्रस्तावित आहे. तुम्ही याकडे कसं पाहता? पहिलं म्हणजे निंबोरकर साहेबांचा मी आय सल्यूट हिम. आपली आर्मी इथे कटिबद्ध आहे म्हणून आपण इथे सगळे आहोत. फक्त एक गोष्ट मला थोडी त्यांना करेक्ट करायची वाटते की पहिल्यांदा 1990sच्या काळामध्ये बारामुल्ला साईडला सगळं आतंकवादीचं कॉन्सन्ट्रेशन होतं जेव्हा लेफ्टनंट जनरल पाटणकर, त्यांच्यानंतर लेफ्टनंट जनरल अट्टा हुसैन इथे होते 15 कॉर्प्समध्ये. आता गेल्या 10 वर्षात ते साऊथ पहलगाम साईडला सगळं, म्हणजे बुरानवानी वगैरे सगळं जे झालं हे साऊथ पहलगामच्या साईडला आणि अनंतनाग साईडला झालं आहे. बट दॅट शुड नॉट रिअली मॅटर टू फ्रॉम द टुरिस्ट पर्स्पेक्टिव्ह. कारण हा, जसं सर म्हणाले आणि सगळेच म्हणतायत की हा एक वन ऑफ अटेम्प्ट. कधी कधी आपण म्हणतो आणि आय होप अँड आय प्रे की कॅन्डल बुझते समय वो ब्राइटेस्ट जलते, असं काहीतरी एक डेस्परेशन मध्ये कोणीतरी काहीतरी केला असेल असं पण आपण होप करूया. येस, सरांचं म्हणणं करेक्ट आहे की टुरिस्ट ट्रेड वरती पहलगाम जीवन आहे. मी तुम्हाला थोडं थांबवतोय अभिजित पाटीलजी. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बोलतायत, आपण थेट जाऊयात. काय म्हणतात मुख्यमंत्री? आता जी काही यादी आमच्याकडे आलेली आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले 2 हे मृत्युमुखी पडलेले आहेत, काही जखमी देखील आहेत. जी काही तिथे मदत आहे ती तिथलं प्रशासनही करत आहे आणि आम्ही देखील त्यांच्या संपर्कात आहोत. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारच्या ज्या शक्ती आहेत या शक्तींचा नायनाट हा केल्याशिवाय भारत थांबणार नाही, हा मी विश्वास आहे, आम्हाला विश्वास है. सर, हिंदी में जानना चाहेंगे, जिस तरह से जम्मू कश्मीर के जो पहलगाम में उसमें टेरर अटैक हुआ है. देखिए, इस अटैक की हम बहुत निंदा करते. जिस प्रकार से ये अटैक किया गया और नाम पूछकर मारना, ये अपने आप में बहुत ही गलत इस प्रकार का काम हुआ है. और एक प्रकार से जो जम्मू कश्मीर की विकास यात्रा है उस विकास यात्रा को रोकने का प्रयास ये किया गया है. लेकिन हम बताना चाहते हैं, न जम्मू कश्मीर रुकेगा न भारत रुकेगा. ऐसी शक्तियों को कुचलना ये भारत जानता है. देश के प्रधानमंत्री उन्होंने इसका कॉग्निजेंस लिया है. हमारे गृह मंत्री जी वहाँ पर पहुँच रहे हैं और इनके खिलाफ बहुत कड़ी कार्रवाई होगी, ये मुझे विश्वास है. मैं स्वयं वहाँ के प्रशासन के साथ संपर्क में हूँ. अभी उन्होंने जो हमको लिस्ट भेजी है उसमें जिनकी मृत्यु हुई है उसमें 2 नाम महाराष्ट्र के हैं और कुछ जो जख्मी है उनमें भी महाराष्ट्र के नाम है. उनको सब तरीके से मदद करने का प्रयास हम लोग कर रहे हैं. कहीं ना कहीं गवर्नमेंट के जो निर्णय है 370 या इसको लेकर, देखिए 370 के बाद बहुत समय चला गया. कश्मीर, जम्मू कश्मीर फल फूल रहा है, वहाँ टूरिज्म फल फूल रहा है. इसी के चलते जो लोग ये देख नहीं पा रहे, जिनको लगता था कि 370 के बाद ये ऑफ ट्रैक हो जाएगा, लेकिन अब वो देख रहे हैं कि इतने साल निकल गए और उल्टा जम्मू कश्मीर तो प्रॉस्पर हो रहा है. तो ऐसी ताकतें ये प्रॉस्पेरिटी नहीं देख सकती जो जम्मू कश्मीर की, वो ये प्रयास कर रहे हैं. थैंक यू सर.
हे होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्यांनी स्पष्ट शब्दात या हल्ल्याचा निषेध करतानाच या अशा कोणत्याही प्रयत्नांना, भारत किंवा जम्मू काश्मीर अस्थिर करण्याच्या प्रयत्नांना शिरडून टाकलं जाईल, प्रत्युत्तर दिलं जाईल अशी भावना व्यक्त केली. पुन्हा एकदा येऊयात, आपल्यासोबत आपले इकडे 3 पाहुणे आहेत. राजेंद्र निमोरकर, निवृत्त लेफ्टनंट जनरल, त्याचप्रमाणे अभिजित पाटील जे राजा राणी टूर्सचे प्रमुख आहेत, आणि अब्बास आपले प्रतिनिधी एबीपी माझा एबीपी न्यूज़ से. अब्बास पासून सुरुवात करूयात. अब्बास, एक और ये भी बात पूछना चाहते थे कि खास करके चुनाव के बाद, जबकि बहुत पिछले सालों में चुनाव तो हुए नहीं थे, फिर चुनाव हुए, फिर उमर अब्दुल्ला अभी आपके सीएम है, उसके बाद ये ऐसा वाकया हो रहा है, क्या कुछ मैसेज देना चाह रहे हैं ये टेररिस्ट, खास करके जब अमरनाथ यात्रा आने वाले दिनों में सामने है, उसके आगे ये अगर ऐसा वाकया होता है तो उसका क्या मैसेज दिया जा सकता है? देखिए, इस अटैक के बाद कहीं ना कहीं इस सरकार उमर अब्दुल्ला वाली सरकार पे भी दबाव बन रहा है, क्योंकि जब से इलेक्टेड सरकार आई है तब से ऐसे इंसिडेंट्स जो है वो रोनुमा हुए. इससे पहले जब यहाँ पे डायरेक्ट प्रेसिडेंट रूल कर रहे थे, एलजी साहब थे, जब इलेक्टेड सरकार नहीं थी तो खामोशी इख्तियार कर चुके थे. कहीं ना कहीं इस अटैक ने जो है घंटी बजाने की कोशिश की है. और मैं आपको बताता चलूं, उमर अब्दुल्ला पे जो है भी अब सवाल निशान खड़ा हो रहे हैं. जब से इलेक्टेड सरकार आई है, एक ऐसा वाक़ा जो हम सब के दिलों में है, इस इलाके में जहां पे ये हुआ है, यहाँ के लोग जो है रो रहे हैं, क्योंकि उनके बच्चे जो है इसी बिजनेस पे चलते हैं, इसी टूरिज्म सेक्टर पे चलते हैं. काफी जो है एक बड़ा सेटबैक है इस. जी अब्बास, आप हमसे जुड़े रहिए. आपका कनेक्शन शायद कनेक्ट अच्छी तरह से नहीं हो रहा है, उसकी वजह से हम आपको गंवा रहे हैं, लेकिन फिर भी आप जुड़े रहिए. आपल्यासोबत आता निमोरकर पण आहेत, लेफ्टनंट जनरल निमोरकर. निमोरकरजी, हे झालंय ते तर झालेलं आहे, पण यानंतर भारताची प्रतिक्रिया काय असू शकते, काय असावी सध्याच्या या विचित्र परिस्थितीत? हे बघा, सगळ्यात पहिले आपण म्हणतो की नेहमीच ईट का जवाब पत्थर से देंगे वगैरे, ह्या गोष्टी होतच राहील. आता मला असं वाटतं या वेळेला आपण पूर्णपणे तयारीत राहिलं पाहिजे. जसं अभिजितने आधी सांगितलं होतं की इथे बुरहानवारी पण याच एरियामध्ये मारला गेला वगैरे, त्याचं गाव पण मी सांगितलं तर त्याच्या बाजूलाच आहे. पण तरी सांगितलं मागचे बरेच वर्ष हा भाग पूर्ण शांततेत होता, आणि त्यामुळे आपण असे तर्क करायला हरकत नाही, हा भाग शांतच राहील. पण एवढं मात्र नक्की पाहिजे की आपण नेहमी आपला गार्ड आपण नेहमी तयार असलं पाहिजे. बरं. आणि जर तयार राहिलो तर मला नाही वाटत अशा ऍक्टिव्हिटीज होऊ शकेल. ह्या अशा गोष्टी करायला वेळ लागतो, ते बघतात आणि असा एक स्ट्राईक करतात की त्यामुळे ते सक्सेसफुल होऊ शकतो. आता 100 मधून एखादा हे होईल, सक्सेसफुल होईल, पण असं नाही की रोजच हल्ले होऊ शकतील. आता मला नाही वाटत एवढी आपली तत्परता असल्यावर, हे सगळं आपलं इंटेलिजन्स एवढं स्ट्रॉंग आहे, तर याच्यानंतर मला म्हणजे शाश्वती आहे, खात्री आहे की अशा गोष्टी होणार नाही. बरं, निमोरकरजी धन्यवाद. आपण सविस्तर वेळ दिलात आणि यातल्या अनेक मुद्द्यांवरती प्रकाश टाकला. यासाठी मी अभिजित पाटील यांच्याकडे जाईन. अभिजितजी, यानंतर पुन्हा लोकांच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत येत आहेत. प्रत्येकाला चिंता आहे की यापुढे काय. जे सारखे प्रश्न सोशल मीडियावर सुद्धा आमच्यापर्यंत येत आहेत, त्यातला एक भाग म्हणजे यापुढे काश्मीरला जाणं सुरक्षित आहे का, आणि जे तिथे गेलेले आहेत ते परत येण्यासाठी काय. प्रत्येकाला आता लगेच घरी परतायचं आहे, तर एक इमिजिएट कन्सर्नचा मुद्दा आहे की परत कसं येणार आहेत, आणि दुसरा मुद्दा यापुढे जायचंय की नाही जायचंय. बरोबर. सेकंड मुद्द्याला मी पहिला अटॅक करतो, आन्सर करतो की इथे तरी आता वातावरण असं काही नाहीये की ह्यूज अमाऊंट ऑफ स्केअर किंवा रस्ते खाली आहेत आणि सगळ्यांना दहशतच्या ऍटमॉस्फिअर मध्ये आहेत. हा अतिशय डास्टर्डली अटॅक आहे, बट पीपल आर रिअलायझिंग इट्स अ वन ऑफ अटॅक. त्यामुळे tourists are not really feeling that sense of insecurity in the valley as I stand here. Having said that, आमचे जे टुरिस्ट फिरतायत, nobody has really asked for an immediate desire to rush back to Bombay or wherever. पण पहलगामच्या साईडला आता ऑपरेशन्स जे सुरू होतील, कोम्बिंग वगैरे, त्यामुळे कदाचित जे उद्या परवा काही टुरिस्ट जाणार असतील त्यांना क्वेश्चन मार्क येईल. कमिंग बॅक टू युअर सेकंड क्वेश्चन की बाबा ह्यामुळे पुढच्या टुरिस्ट मुवमेंटला काय अफेक्ट होईल, जसं मी सांगितलं 1-2 दिवस आपल्याला द्यायला लागतील. मी देवेंद्र फडणवीस जीनी जे म्हटलं, आय 101% सपोर्ट अँड सल्यूट व्हॉट ही इज सेइंग. We must condemn this attack and the entire nation must stand united as one. आर्मीला त्यांचं काम करू द्या.
पॅनिक न करता, हा आमचा धंदा आहे म्हणून नाही, बट फॉर अर्थात, नॅशनल अर्थात. इंटिग्रेशन खरं आहे. वी मस्ट ऑल बी हिअर. आणि इथल्या लोकांना आज मी जेन्युइनली सांगतोय तुम्हाला की अपार्ट फ्रॉम मेरा दाल रोटी का क्या होगा, दे आर ऑल्सो फिलिंग फॉर द टुरिस्ट. अर्थात आणि याचा अनुभव नेहमीच आलेला आहे. आणि आपण आपल्यासोबत राहाच. राजाराणी टूर्स फार आधीपासून काश्मीरमध्ये त्यांनी व्यवसाय केलेला आहे आणि तिकडचे अतिशय चांगले संबंध बनवलेले आहेत. मी पुन्हा एकदा अब्बास यांच्याकडे जाण्यापूर्वी एक अपडेट्स मात्र आहेत. अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या श्रीनगरमध्ये दाखल झालेले आहेत. आज रात्री अमित शाह अधिकाऱ्यांसोबत तिथे उच्चस्तरीय बैठक घेत आहेत आणि घटनास्थळाची ते पाहणी सुद्धा करणार आहेत. श्रीनगरमध्ये दाखल झालेले आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह. आज रात्री थोड्याच वेळात अमित शहांची अधिकाऱ्यांसोबत बैठक होईल आणि त्यानंतर ते घटनास्थळाची उद्या पाहणी करतील. पुन्हा एकदा मी येईन. अब्बास आपल्या सोबत आहेत, आपले जम्मू कश्मीर से प्रतिनिधि. अब्बास, एक पूछना चाहेंगे कि पुलवामा के अटैक के बाद ये शायद पहली बार हुआ है कि आप क्या इसके ऊपर थोड़ा नजरिया आपका भी सामने पेश करेंगे? क्या ये पहली बार हुआ है कि जम्मू कश्मीर में टूरिस्ट के ऊपर हमला कर रहे हैं? टेररिस्ट का एक खुद का एक ना लिखा हुआ रूल था कि वो आर्मी पे अटैक करेंगे, वो बाकी सरकारी एस्टैब्लिशमेंट से अटैक करेंगे, लेकिन टूरिस्ट पे कभी अटैक हुआ? शायद बहुत पुराना वाकया होगा, लेकिन अभी ये टूरिस्ट पे अगर हमला करें तो इसका क्या मायने है? देखिए, इसका माने यही है कि अभी ये कंफर्म नहीं हुआ है किस मिलिटेंट ऑर्गेनाइजेशन ने ये किया है, मगर हमने पहली बार देखा कि ऐसे इनोसेंट सयाहों पे जो है ये अटैक हुआ है. इस अटैक के बाद इस पहलगाम में जो है आप देख सकते हैं बिल्कुल नजर आ रहे हैं, सड़कें वगैरह नजर आ रहे हैं, सब कुछ जो है वगैरह नजर आ रहा है. हर किसी आंखों में जो है आंसू नजर आ रहे हैं. और ऐसा पहली बार हुआ है जब हम देख रहे हैं कि यहाँ सयाहों पे जो है अटैक हुआ है. जी, मैं जैसे अब्बास में आपसे पूछ रहा थी कि ये शायद क्या ये पहली बार हुआ है कि किसी टेररिस्ट ऑर्गेनाइजेशन के द्वारा सैलानियों पे, टूरिस्टों पे अटैक हो रहा है? क्योंकि पहले तो जब हुए थे हमले तो वो इंडियन मिलिट्री पे थे, आर्मी पे थे, आर्मी पर्सनल या पुलिस फोर्स पे थे, लेकिन जो नॉर्मल टूरिस्ट हैं उनके ऊपर का हमला शायद ये पहला है पिछले कुछ सालों में. देखिए, पहला ऐसा हमला है जिसमें तकरीबन 2 दर्जन के करीब जो है सयाह लोग जो है वो जांबाक हुए हैं और 1 दर्जन के करीब जख्मी हुए. ऐसा पहली बार कश्मीर हिस्ट्री में हुआ है और पहला ऐसा हम कह सकते हैं कि एक अलमनाक हादसा है. अलमनाक हादसा इस लिहाज से भी कि आखिरकार इंसानी जानें जो है जिया हुई. यहाँ पे एक इंसान ही मरता है. कल शाम तक यहाँ इस इलाके में जो है चहल पहल थी. हजारों की तादाद में जो है हिंदुस्तान के कई रियासतों से सयाह लोग यहाँ पे आए थे, जिनके आने से यहाँ के लोगों के बच्चे पढ़ते थे, यूनिवर्सिटीज में पढ़ते थे, कॉलेजेस में पढ़ते थे, हायर सेकेंडरीज में पढ़ते थे और लाइवहुड का यही एक जरिया है. और अचानक आज जब ये हुआ तो हर किसी कश्मीरी ने जो है इसको कंडेम किया. हर किसी कश्मीरी ने जो है इसके खिलाफ है. हर कोई कश्मीरी जो है इसके खिलाफ है, क्योंकि हमारा धर्म इस्लाम ये नहीं कहता है कि आप अगर एक इंसान को मारेंगे आपने पूरी इंसानियत को कत्ल किया. आज बहुत सही फरमाया आपने अब्बास. एक और सवाल पूछना चाहेंगे कि इसके पहले भी जब ऐसे कोई सिविल अनरेस्ट हुए या कोई भी अगर लोगों में कोई जमहूरियत में अगर कोई प्रॉब्लम्स आ गए तो इंटरनेट सीधा बैन किया जाता था, बहुत दिनों तक चला था इंटरनेट बैन. क्या ये सब होने के बाद ऐसी कोई पहल गवर्नमेंट के द्वारा, हुकूमत के द्वारा ली जा रही है? देखिए, अभी ऐसी कोई जो है पहल नहीं की गई है. अभी भी इंटरनेट यहाँ पे बहाल है, कोई जो है रिस्ट्रिक्शंस नहीं है. अलबत्ता उस स्पॉट पे जाने की हमें इजाजत यहाँ से नहीं है. जहाँ से मैं आपको बात कर रहा हूँ यहाँ से 2 किलोमीटर की दूरी पे जो है ये इंसिडेंट हुआ है. अलबत्ता अभी अंदर बहुत सारे मिनिस्टर्स हैं, कल होम मिनिस्टर आने वाले हैं. यहाँ पे जो है अभी इंटरनेट को रेस्टोर किया गया है, किसी भी चीज की कोई पाबंदी नहीं है. मगर हमेशा जितने भी सयाह लोग यहाँ पे थे जो वापस श्रीनगर की तरफ जा रहे थे, जब मैंने उनसे बात की उनने कहा कश्मीरियत जिंदाबाद. मगर न जाने ये कौन ऐसे लोग हैं जिन्होंने आज इंसानियत का कत्ल किया, जिनको ये सामने नहीं आया कि उनके भी बच्चे हैं, किसी के भी बच्चे हैं, किसी का माँ बाप जो है इस दुनिया से चला गया, जो यहाँ पे आए थे लुत्फानंदोज होने के लिए और उनकी लाशें जो
है जी उनके घरों में पहुंचेंगे। ये कई ऐसे अल्फाज है जिनका हमें शायद मुस्तकबिल में यहाँ पे जवाब देना होगा। अब्बास, मतलब मैं सोच सकता हूं आपके यहाँ पे अभी व्हाट्सएप ग्रुप्स रहेंगे, बहुत सारी लोकल इंफॉर्मेशन आप तक पहुंच रही होगी, और कुछ ताजा अपडेट्स आपके यहाँ पे आ रहे हैं? कहीं पे कोई जगह कॉर्डन ऑफ की गई हो, कहीं पे रेड्स डाले गए हो, कहीं पे किसी को इन्वेस्टिगेशन के लिए पुलिस ने बुलवाया हो, ऐसी कुछ इंफॉर्मेशन है आपके पास? देखिए, अभी सब कुछ जो है कंसंट्रेट पहलगाम के इसी बाइसरन इलाके पे किया जा रहा है। इतनी सिक्योरिटी फोर्सेस की कंपनियां यहाँ पे लाई गई है, ऐसा लग रहा है कि जैसे कोई वार है, और पूरी तरह से उस डेंस फॉरेस्ट को पहले कॉर्डन ऑफ लिया गया है। उसके बाद वो इक्विपमेंट्स यूज किए जाते हैं जो ड्रोन कैमरास है, और ऐसा लग रहा है कि इन डेंस फॉरेस्ट को सर्च करने में शायद सिक्योरिटी फोर्सेस को 2-3 दिन लग जाएंगे, क्योंकि हमलावरों की तलाश जो है बड़े पैमाने पे जारी है। अभी सब कुछ कंसंट्रेट जो है पहलगाम अटॅक पे हो रहा है। जी, मी पुन्हा एकदा अभिजित पाटील यांच्याकडे जाईन। अभिजित जी, पहलगाम सारख्या ठिकाणी आतापर्यंत बारामुल्ला वगैरे नावं नेहमी कानावर यायची, पण पहलगाम सारखं एक अतिशय हॉट टुरिस्ट डेस्टिनेशन यावेळी टार्गेट करण्यात आलेलं आहे। हे पाहता अशी जी थोडी सीमेच्या जवळ जाणारी जी काही ठिकाणं आहेत, टुरिस्ट लोकेशन्स, आणि पुढे येणारी अमरनाथ यात्रा, तुम्हाला वाटतं की आता या बाबतीतल्या कन्सर्न्स राज्य शासनासमोरचे जास्त वाढलेले आहेत? पहिलं म्हणजे अमरनाथ यात्रा 3 महिने पुढे आहे, त्यामुळे त्याच्यात काही आता तरी ह्याचा अफेक्ट होत नाहीये. हा इन्सिडेंट जर बारामुल्लाला झाला असता तरी अमरनाथ यात्रावरती एक क्वेश्चन मार्क येऊ शकतो, कारण टेररिस्ट कॅन अटॅक एनीवेअर. पण मी अब्बास भाईंशी सहमत आहे की I am seeing grassroots वरती even the hotel owners association and the houseboat owners association चे लोक माझ्याबरोबर बोलले, and they are unifying in condemning this attack and feel very sad that this should happen in their state. They are all with the tourist. त्यामुळे मला तरी अमरनाथ बद्दल आता म्हणजे इट्स टू फार डाऊन द लाईन. मी पुढल्या 2 दिवसाचं बघतोय की ह्याच्यानी काय होत आहे. पण ग्रासरूट वरती मला तरी असं दिसतंय की एकंदरीत नॉर्मल्सी अजून आहे श्रीनगर शहरामध्ये, आणि देयर इज नो नीड टू रिअली पॅनिक. अभिजितजी, तुम्हाला अन्य टुरिस्ट कंपन्या, विशेषतः महाराष्ट्रातल्या ज्या टुरिस्ट कंपन्या आहेत, त्यांचे मालक, त्यांचे सीईओ किंवा त्यांचे जे कोणी प्रमुख आहेत, त्यांच्याशी काही तुमचा संवाद झालाय का? तुम्ही नियोजन कसं करताय? पर्यटकही तुम्हाला संपर्क साधत असतील कदाचित. Oh, like I said, my brother Vishwajit Patil is the president of the Maharashtra Tour Operators Association. त्यामुळे त्याला बिचारायला बडेमार झालाय लोकांचा, आणि बऱ्याच लोकांना आम्ही एक महाराष्ट्र टूर ऑपरेटर्स असोसिएशनची 9:30 वाजता एक व्हिडिओ कॉन्फरन्स कॉल देखील घडवतो आहोत. अगेन लाईक आय सेड, मी असतो काय किंवा दुसरे कोणी ट्रॅव्हल एजन्सी ते असते, आम्ही सगळ्यांना अशा टाइमला एकमेकांना सहकार्य करतो, आणि त्यामुळे त्याच्या वतीने कोणाचे जर टुरिस्ट अडकले असतील, आणि लाईक आय सेड, नॉट ओनली महाराष्ट्र बट इव्हन अदर आपले गुजराती भरपूर टुरिस्ट आहेत, गुजरात टूर ऑपरेटर्स असोसिएशनच्या मेंबर्स आहेत. वी आर हिअर टू सपोर्ट देम, and luckily, yes, amongst many travel agents and tour operators, I have a little bit of a privilege that I am have access to Honorable LG Saab and CM, and we'll use that to ensure safety of the tourist returning back safely. And in maybe in 48 hours आपल्याला ऍक्च्युअली समजेल. इव्हन ब्रिगेडियर साहेब जे लेफ्टनंट जनरल साहेब जे म्हणाले की आता तरी आपण हा लोन अटॅक बघूया, कारण इट इज नॉट इझी. आपलं बॅकएंड आर्मीचं, म्हणजे आय एम नॉट अन आर्मी गाय, पण लेफ्टनंट जनरल पाटणकरांबरोबर नियरली 7 वर्ष इथे काश्मीरमध्ये इनसाइड आउट बघितलंय. लास्ट इयरला जेव्हा रोहित शेट्टीनी शूटिंग इथे केलं, त्यांना आम्ही भेटवलेलं. त्यामुळे हँगर जो आहे, जिथे ऍक्च्युअली एका हँगरमध्ये आर्मीचं बॅकएंड आहे, त्याचं पण थोडं बघितलंय. त्यामुळे वी आर व्हेरी स्ट्रॉंग हिअर इन दॅट सेन्स. पण येस, शेवटी टुरिस्टना एक थोडंसं धास्ती हे स्वाभाविक आहे. अँड इन 2 days the dust will have settled down for us to see the road ahead. बरं, अपन पुनः एकदा जाऊयात. अब्बास अपने प्रतिनिधि आपल्या सोबत आहेत. अब्बास, अगर आप बात कर पा रहे हैं, मुझे पता नहीं आप कौन से एरिया में हो, आप शायद चल रहे हो वहां पे, क्या हालचाल वहां पे चल रही है? शायद आपके यहाँ पे आर्मी पर्सोनेल्स भी दिख रहे हैं. देखिए, बिल्कुल यहाँ पे आर्मी के जो एहलकार है, सीआरपीएफ है, जम्मू कश्मीर पुलिस है, स्पेशल ऑपरेशन ग्रुप जो है, उनको इस इलाके में तैनात किया गया है. मैं आपको बता दूं, सबसे इम्पोर्टेंट खबर यह है कि अभी अभी एक चॉपर यहाँ पे आया है
जिनने लैंड किया है, जिसमें होम मिनिस्टर ऑफ इंडिया एलजी मनोज सिन्हा और उमर अब्दुल्ला जो है वो यहाँ पे जो है बिल्कुल पहुंच गए। वो उस स्पॉट पे गए जहाँ पे ये इंसिडेंट हुआ। बड़ी और अहम खबर इस वक्त यही है कि जो होम मिनिस्टर ऑफ इंडिया है एलजी मनोज सिन्हा है, उमर अब्दुल्ला जो है एकजुट होके यहाँ पे पहुंच गए और जहाँ पे ये इंसिडेंट हुआ है वहां पे उसका जायजा लेने के लिए जो है वो वहां पे पहुंच गए हैं। अलबत्ता हम जो है कोशिश कर रहे हैं किसी मिनिस्टर से बात करने की, क्योंकि उस स्पॉट पे हम खड़े हैं जहां पे किसी को जो है आगे जाने की इजाजत नहीं है। और अभी बड़ी खबर यही है कि होम मिनिस्टर ऑफ इंडिया एलजी मनोज सिन्हा, उमर अब्दुल्ला जो है चीफ मिनिस्टर जम्मू कश्मीर यूटी के, वो यहाँ पे जो है बिल्कुल पहुंच गए हैं। और मेरे पीछे आप देख सकते हैं कि जो आर्मी के एहलकार है यहाँ पे तैनात है और चप्पे चप्पे पे जो है सिक्योरिटी को जो है चाक व चौबंद जो है इस इलाके में जो है किया गया है। जी अब्बास, अगर मुमकिन हो तो अगर आपसे कोई आर्मी पर्सनल बात कर पाएगा, अगर वहां पे कोई अधिकारी दर्जा का या जैसे ऑफिसर दर्जा का कोई बंदा होगा तो उसे आप अगर बात कर पाए तो शायद हमें और जानकारी मिले। अगर ये मुमकिन हो तो क्या हम किसी को दरख्वास्त कर सकते हैं आपसे बातचीत करने के लिए? देखिए बिल्कुल, हाँ, अभी यहाँ पे कोई जो एडमिनिस्ट्रेशन का ऑफिसर है वो मौजूद नहीं है, खाली सिक्योरिटी फोर्सेस के एहलकार जो है यहाँ पे मौजूद है। इस पॉइंट से आगे किसी को भी आगे जाने की इजाजत नहीं है। बिल्कुल स्ट्रिक्ट बैन किया गया है। खाली सिक्योरिटी फोर्सेस और एडमिनिस्ट्रेशन के ऑफिसर्स या जो पॉलिटिशियंस आते हैं उनको जाने की इजाजत है। कोई भी ऑफिसर जो है यहाँ पे नहीं है, किसी को भी ऑथराइज नहीं है कि वो मीडिया से बात करेंगे। अब सरकारी तौर जो है इन खबरों की तस्दीक नहीं हुई है। आखिर इस इंसिडेंट में कितने जो है जाम बाग हुए, कितने जख्मी हुए। शुक्रिया, आपने जो जानकारी दी उसके लिए शुक्रिया। लेकिन उसके पहले आप जुड़े रहिए, उसके बाद में हमारे अगले बुलेटिन में आपसे जानकारी लेते रहेंगे। मी एकदा अभिजित पाटलांना फक्त, अभिजित जी तुम्ही मगाशी तुमच्या भावाचा मोबाईल नंबर शेअर केला होता आपल्या प्रेक्षकांसाठी, पुन्हा एकदा तो नंबर सांगाल का, जेणेकरून ज्यांचे कोणी नातेवाईक आता काश्मीरमध्ये असतील ते त्यांच्याशी संपर्क साधू शकतील? ऑफकोर्स, शुअर. विश्वजीत पाटील, नंबर आहे 9320767601. I repeat 9320767601. धन्यवाद पाटीलजी, तुम्ही सुद्धा सविस्तर माहिती दिली आणि शिवाय तुम्ही तुमच्या भावाचा नंबर सुद्धा शेअर केलेला आहे। अभिजित पाटील यांचे बंधू विश्वजित पाटील या क्षणी काश्मीरमध्ये आहेत। राजाराणी टूर्सचे ते ऑपरेटर प्रमुख मालक आहेत आणि त्यांच्याशी जर का तुमचे कोणी नातेवाईक काश्मीरमध्ये असतील तर मदतीसाठी तुम्ही त्यांना संपर्क साधू शकता। नंबर त्यांनी सांगितलेलाच आहे, जो नंबर तुम्ही आता जर का चॅनल बघत असाल तर YouTube वरती जरी मागे गेला तरी तुम्हाला हा नंबर पुन्हा एकदा ऐकायला मिळेल आणि तुम्हाला त्या व्यक्तीला म्हणजे अभिजित पाटील यांच्या बंधूंना कॉन्टॅक्ट करता येईल। या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। मात्र जम्मू काश्मीर मधला हा हल्ला आणि आपले मराठी माणसं जी तिथे आता अडकलेली असतील किंवा कदाचित जी तिथे आता त्यांच्यावर उपचार सुरू असतील त्याबद्दलची प्रथम बातमी आपण एबीपी माझावर पाहू शकाल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।